सर्व समाज त्या ठिकाणी रडू लागला। अनेक लोक भगवतीला वाटी लावण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। आणि जेव्हा मैना माता आपल्या मुलीला पार्वतीला त्या ठिकाणी उपदेश करते की बेटा, आता तुझं लग्न झालंय, आतापर्यंत तू माहेरात होतीस, पण आता तू त्या ठिकाणी सासरी जातीयस। सासरी गेल्याच्या नंतर मुलींच्या सोबत काय द्यावं हे सुद्धा आपल्याला शिव महापुराण सांगतंय। आपण भांडी बासनं तर खूप देतो गड्या, खूप भांडी बासनं देतो, पण त्या भांडी बासनामध्ये एखादी वस्तू कमी दिली तरी चालेल, पण संस्काराची शिदोरी आपण मुलींच्या सोबत दिली पाहिजे, संस्कार दिले पाहिजे। आज मैना माता भगवती पार्वतीला काही उपदेश करते। करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा। करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा। कहत बचन भरे लोचन भारी, बचन कहत भरे लोचन भारी। बहुरी लाय उरलिनी कुमारी, करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा। करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा। पार्वतीपते हर 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 महादेव, पशुपतिनाथ भगवान की, शिव महापुराण की जय। भगवतीला त्या ठिकाणी आनंदाने सर्व समाज भगवतीला वाटी लावतायत। आणि आता भगवान शंकर आणि माता पार्वती नंदीवर त्या ठिकाणी आरूढ होऊन कैलास पर्वताच्या दिशेने निघालेले आहेत। यांना घेऊन जा आता। ज्यावेळेस भगवान शंकर आणि पार्वती मैया निघाले, सर्व समाज त्या ठिकाणी वाटी लावण्यासाठी एकत्र आलेला आहे। आणि आता भगवान शिवजी आणि पार्वती माता कैलास पर्वतावरती राहू लागल्या। सर्व देवता परत त्या ठिकाणी एकत्र आले। त्यांना जाऊस तर आता टाळ्या वाजवा, आपण निघून जातायत। सर्व देवता विचार करतात, अरे भगवान शंकराचा विवाह होऊन बरेच दिवस झाले, पण भगवान शंकराला पुत्र प्राप्ती अजून झालेली नाही। कारण ज्या देव स्त्रिया होत्या त्या सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भ धारण करून मुलाला जन्म देऊ शकत नव्हत्या। त्या मंत्राने मुलं प्रकट करत होत्या, आशीर्वादाने मुलं प्रकट करत होत्या, पण गर्भधारणा करून मुलाला जन्म देऊ शकत नव्हत्या। मग सर्व देवता आता विचार करतायत की महादेवाचा पुत्र तर जन्माला आला पाहिजे, त्याच्याशिवाय तारकासूर मरणार नाही। मग आता काय करावं? तर भगवान विष्णू त्या ठिकाणी एक लीला करतायत आणि सर्व देवता मिळून
वैकुंठामधून आता कैलास पर्वतावरती येण्यासाठी निघालेले आहेत महादेवाकडे. कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आता महादेवाला पुत्र प्राप्ती झालीच पाहिजे या उद्देशाने सर्व देवता निघाले. पण आता वैकुंठातून निघालेले कैलास पर्वतावरती येता 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 आता उद्याचे 7 वाजतील. आज ज्यांच्याकडे सुंदर असा जेवणाचा कार्यक्रम झाला, आमच्या कचरेताई नाही का, ज्या उढाण कंडारीच्या आहेत, इथे आमच्या बाळूभाऊच्या बाजूलाच त्या राहत आहेत. कचरेताईंच्याकडे गोड असा जेवणाचा कार्यक्रम झाला. त्या अन्नदात्यांनाही मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद आहेत. आणि उद्या आपल्या कथेमध्ये कार्तिक स्वामीचा जन्म, गणपती बाप्पाचा जन्म, अनेक कथा उद्या आपल्याला पाहायच्यात. भगवान शंकराचे जेवढे जेवढे अवतार आहेत त्या सर्व अवताराच्या कथा आपल्याला आता येणाऱ्या 3 दिवसामध्ये पाहायच्या आहेत. त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्याही कथा येणार आहेत. तर उद्या ठीक 7 वाजता आपली कथा या ठिकाणी चालू होईल. चला आता आरतीची यजमानी या समोर. लावा आरती लावा.